नाही तर आजकाल पोलं खूप शिकतात ना, फक्त प्रेमच करतात, घेणं नाही देणं नाही. आणि प्रेम मंग झाला कि पोरीला सांगतात मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. डालडा ब्रँड हायब्रिड झालेत कार्टे. पण हे कॉलेज वेगळेच आहे. खरंच चांगले आहे रे तुम्ही. बिघडू नका रे बाबा. पाण्याचा विचार करा रे बाबा. देश हिरवा असू द्या रे लेकरांनो. आणि अजून एक करा बेटा, जो बाप तुम्हाला इथपर्यंत पाठवतो ना त्याला रात्री झोप नसते बेटा. माझं लेकरू कुठे असेल, खाल्लं असेल का, शिकत असेल का, दुर्लक्ष झालं असेल का. माझं लेकरू शिकते म्हणून तो हसतो आणि हसता हसता डोळे पुसतो बेटा. त्यामुळे प्रश्न पडतो रे, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. आता सरांनी संदर्भ दिला माझा, सर कुठे एवढी माई मिळवली तुम्ही बाबा. खरंच मी आत्महत्या करायला गेले होते आणि एका झाडाखाली उभी होते. मरायचं होतं मला. आणि ती घटना आहे चिखलदरा, जिल्हा अमरावती. चिखलदरा हे ऐतिहासिक स्थळ आहे. मी हाफ टाइम 4थी पास आहे, फुल टाइम नाही. पण मी सकाळी म्हशी वळायच्या आणि म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायचे. ते म्हशी पण लवकर बसायचं नाही, त्यांना ठोकून ठोकून बसवायचं. आवाज थोडासा शिटी मारू देऊ नको रे, शिटी कमी कर. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे. तोपर्यंत उशीर झालेला असायचा. मी उशिरा आला म्हणून मास्तरनी मारलं. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. म्हणून मी चौथीत असताना शरदचंद्र टोंगो नावाच्या कवीचा धडा वाचला होता, लेखकाचा. शरदचंद्र टोंगो, मला नाव सुद्धा पाठ आहे. आणि विदर्भाचं नंदनवन चिखलदरा, 4थीत वाचलेला धडा मला पूर्ण पाठ झाला होता. आणि मी जेव्हा मरायचं ठरवलं तेव्हा मी ठरवलं की मरायचंच आहे तर त्या नंदनवनात मरू ना. म्हणून मी चिखलदऱ्याला मरायला गेले होते. जीवन नकोसं झालं होतं. 20 वर्षाची होते बाळा. आणि चिखलदऱ्यामध्ये भीमकुंड आहे, तिथे भीमाने किचकाचा वध केला. तो किचक दरा आहे. विराट राजाच्या नगरीमध्ये 2 वर्ष अज्ञात वासत होते पांडव, त्यामुळे पंचबोल दरी आहे. मी त्या भीमकुंडामध्ये जिथे भीमाने हात धुतले, मोठा दरा आहे चिखलदरा हिल स्टेशन. मी तिथे मरायला गेले. आता संदर्भ दिला सरांनी. एका झाडाच्या खाली उभे होते. उन्हाळा तापत होता. मे महिना होता, 14 मे. माझ्या मरणाचा वाढदिवस आहे सर, 14 मे. आणि माझा वाढदिवस आहे 14 नोव्हेंबर. हे 14 माझ्या पाठीशी लागले रे. म्हणून 14 मेला मी हिरव्या झाडाच्या खाली उभी होते. मे महिना तापत होता आणि मी विचार करत होते, थोडं लेट मेलं तर काय हरकत आहे का. जरा लेट मरू ना. काय छान पशुपक्षी ओरडत आहेत, गार वारं सुटलेलं आहे, हिल स्टेशनमध्ये मी उभी आहे. थोडं लेट मेलं तर काय हरकत आहे. मी लेट मरू का असं करता करता माझ्या लक्षात आलं, ज्या झाडाच्या खाली मी उभे होते सावली घेत, त्या झाडाच्या खोडावर माझं लक्ष गेलं. फांदीवर कोणीतरी कुऱ्हाडी घालून गेलं होतं. त्यातून थेंब थेंब पाणी खाली गळत होतं. आतून आवाज आला, सर चुकते सिंधुताई सपकाळ. ज्या झाडावर घाव घातले त्या झाडाने घाव मारणाऱ्यांना सावली दिली. आज तू मरायसाठी आले, तुलाही सावली दिली ग. मग मरणाऱ्यांसाठी सावली देणारं झाड आणि तू न जगता मरणारी बाई, विचार कर. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मी नाही मरत, जा. म्हणून हिरवं असणं गरजेचं आहे बेटा, हिरवं असणं गरजेचं आहे. आणि तेच हे लेकरं करतायत रे. क्या बात है, जिंदगी बदलने वाली है बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था. दुःख कळलं पाहिजे रे. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुमचे घाव कळले पाहिजे.
म्हणून तुम्ही तुमच्यासाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर पुंकर घालायला शिका रे बाळ, त्याच्याशिवाय सुख नाही बेटा. सिंधुताई सपकाळ स्वतःसाठी जगली असती तर मेली असती, दुसऱ्यांसाठी जगायला लागले आणि माई झाले रे, पुनर्जन्म आहे माझा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, तुम्हाला खरं वाटणार नाही. अरे या सोलापूरला मी स्टेशनवर भीक मागत होते. सर कुणाला खरं वाटेल? बाळा सोलापूरमध्ये मी भीक मागत होते. कुर्डुवाडीची छोटी लाईन यायची, पंढरपूर कुर्डुवाडी पंढरपूर, त्या लाईनला मी भीक मागायचे. सोलापूरच्या स्टेशनवर मी खूप दिवस भीक मागितली रे. मला कोण ओळखत होतं? 20 वर्षाची मी मुलगी, 10 दिवसाचं बाळ, दगडाने तोडलेलं नाळ. नाळाचं आणि बाळाचं किती घट्ट असते नातं. दगड मारताना मी डोळे मिटून दगड मारत होते, दगड मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं बेटा, पण मी हारले नाही, मेले नाही. मी विचार करत होते, हे जन्मनाळ 16 दगडांनी तुटलंय म्हणजे हे नाळ जन्मनाळ इतकं घट्ट आहे, तर संस्काराचं नाळ किती घट्ट असलं पाहिजे याचा विचार करशील. म्हणजे बाळाचं नाळ तोडताना सुद्धा मी संस्काराची नाळ किती घट्ट असावी याचा विचार करत होते. विचित्रच आहे. म्हणून मला जन्माला घालताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल. बेटा कीच गेली मी खसखस सिंधुताई सपकाळ रे. कोण रे मी? पहिला विरोध आईने शिक्षणाला केला, सख्खी आई सावत्र नाही. मी शाळेत जाऊ नये म्हणून तिने मला म्हशी वळायला पाठवायचं, पण बापाने शाळेत नाव टाकलं. मी म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जायचे. म्हशी पाण्यात उठून शेतात घुसायच्या. उशिरा आला, मास्तरने मारलं, शेतात घुसल्या म्हशी, शेतकऱ्याने मारलं. एक दिवस शेतकरी शाळेतच बोंबलत आला, ती पोट्टी कुठे आहे म्हणे, म्हशीने खाल्लं म्हणे माझं शेत, तिला हाणतो म्हणे धरून. तेव्हा मास्तरला कळलं की मी म्हशी पाण्यात बसल्यावर येते म्हणून उशीर होते. मास्तर कळवळले, वांदिले नावाचे सर होते, कळवळले. आणि मी 4थीची परीक्षा नाही दिली रे. मास्तरने मला वरपासच करून टाकलं, घेणं नाही देणं नाही, टिंब टिंब रिकाम्या जागा भरा. असं बंड करून मी शाळेत जाते हे जेव्हा आईला कळलं, तेव्हा सख्या आईने माझं लग्न ठरवलं. लग्नात माझं वय 10 वर्षाचं होतं, माझे पती 35 वर्षाचे होते. किंवा खतरनाक मॉडेल होतं रे. पण आम्हाला वाचन होती बेटा. आणि सगळ्यात दुर्दैव, तकदीर की कम नसीबी थी, तकदीर की कम नसीबी थी, वह मरकर भी नहीं निकली, लहत खोदी लोगों ने तो पत्थर की जमीन निकली. दुर्दैव याचं की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहनच होत नव्हता, कारण त्यांना शिकले नव्हते. ते काला अक्षर भाई बराबर. ते पती असून त्यांना वाचता येत नाही, मी पत्नी असून वाचते याचा त्यांना प्रचंड राग यायचा. काय संघर्षच रे. माझ्या हातात कागद दिसला की त्याने व्याजासकट मारायचं. मी पण मग पर्याय शोधले. मला कागद कुठले रे, पुस्तकं कुठले रे, वान सामानाचे आलेले कागद, ते माझं धर्मग्रंथ. मी चोरून चोरून कागद वाचायचे आणि कोणाचं लक्ष, कारण घरचे लोक लई चहाडी करायचे. अरे नवऱ्याला तुझी बायको वाचत बसली, काम केलं नाही, सगळे कामं करून सुद्धा आम्हारी मागे पुरी करू. आणि आणि ते कागद जर दिसले तर घरचे लोक पण तक्रार करायचे, तुझी बायको कागद वाचत बसते, काम करत नाही, काही नाही. मग मी एक पर्याय शोधला बेटा. उंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे. ते उंदर पण लई हलकट अरे, माझे कागद अजून आत घेऊन जायचे, मला सापडायचेच नाही. मग मी एक दिवस मोठ्याच्या मोठं उंदराचं बिळ पाहिलं. म्हटलं आपण देना बँक बळ गई. आणि त्याच्यामध्ये कागद ठेवला रे, कागद. ते बिळ उंदराचं नव्हतं, मुंगसाचं होतं. आणि मुंगसाचं आणि सापाचा हाडवैर असते. मी कागद असलेला, गदिमांची कविता होती त्यावर, तो कागद मी पाण्याला जाताना कागद नेऊन वाचू रस्त्यात, घरी नको, शक्य नाही. त्या मोठ्याच्या मोठ्या देना बँकमध्ये मुंगसाच्या बिळात मी कागद घातला, सुरक्षित ठेवावं म्हणून. त्या मुंगसाला वाटलं येतो आपण जानी दुश्मन आहे. त्याला माझा हात सापासारखा वाटला. त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली. माझी करंगळी वाकडी आहे बेटा डाव्या हाताची. आग जाळ झोंबला रे. त्यांनी माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. कागदासकट मुंगूस बाहेर ओढला. त्या कागदावर ते गदिमांची कविता होती बेटा, गदी माडगुळकर. हे माऊलीच्या दुधा परी
आले मुरुगाचे तुषार, भुके जल्या तान्ह्या परी, तोंड पसरी शिवार. मी वाचनाची भुके होते, पण रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती बेटा. मी रक्ताचं अर्धे देऊन वाचलं, म्हणून मला विसरता नाही आलं माझ्या बाळ, म्हणून मला विसरता नाही आलं. मी 20 वर्षाची होते. बायाव हरू नका मरू नका, जगायला शिका बेटा. आपला जन्म जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही आहे रे. बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. मी 20 वर्षाचे होते, गरोदर होते. एक लढा दिला मी. आताच बाळाने सांगितलं, बायांचा सहभाग जेव्हा मिळाला तेव्हा कामाला गती आली. एक बाई वजा करा, 0 बजेट. काही नाही बेटा. म्हणून बाया हरू नका मरू नका, जगायला शिका. पण एक विनंती करते, विसरू नये म्हणून. पोरींनो, उघड्या नागड्या राहू नका, अंग प्रदर्शन करू नका, अंगभर कपडे घालायला शिका. कारण हे जे वाईट साईड घडतं ना, त्याला कारणीभूत आपण पण आहोत. उघडी बाई पाहिल्या पाहिल्या माणसाचं मन चढत नाही, त्याच्या काळजामध्ये घर केलं जातं. एक किड्या वळवळत असतो, तो कुठेतरी ॲक्सिडेंट होतो. लाख मोराचं शरीर उघडं टाकू नका बेटा. आमची संस्कृती झाकल्या पदराची आहे, उघडी नागडी नाही आहे. काय वाटेल ते घाला, काही घाला, पण अंगाभर घाला बेटा, अंगाभर घाला. याचं कारण पण आठवण आली म्हणून सांगते. मी 22 देशात जाऊन आले, 22 देशात. फॉरेन रिटर्न नऊवारी. पण मी परदेशात गेले नाही की मला खूप आपल्या महाराष्ट्राचे लोक भेटायला येतात आणि मला जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. म्हणून अंगावर घाला बाळ, अंग उघडे टाकू नका. लाख मुलाची संपत्ती तुमची का उघड्यावर ठेवता? समोरचा तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा त्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे. तर तुम्ही जगलात माझ्या बाळ, तर तुम्ही जगलात. कारण बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. शिकणं म्हणजे ओव्हरलोड होणं नाही, शिकणं म्हणजे उशृंखल होणं नाही, शिकणं म्हणजे अंगप्रदर्शन करणं नाही. शिक्षणाचं सुभाषितच आहे, विद्या विनयन शोभते. विनम्र व्हायला शिका बेटा. आमची संस्कृती लाख मोलाची, तिचं उघडं प्रदर्शन करू नका. आणि अजून एक लक्षात ठेवा, मी नऊवारीत आहे. परदेशात गेली म्हणून पेशा नाही बदलला माझा. गरज असेल तर ज्ञान आहे तर नका देऊ, घेणं देणं नाही. हम करे सो कायदा.